नमस्कार मंडळी, स्वागत आहे आजच्या व्हिडिओत। तर गावी आहे, हा घर बघा माझा, मातीचे घर सुंदर आमचे। तर आता आम्ही चाललो आमच्या मुंडगेकर वाड्यात महापुरुष येथे ब्राह्मण भोजना। तर तिकडे जाऊया आणि तिकडची जी धावपळ आहे, तिकडची जी पद्धत आहे आमच्या कोकणातील ब्राह्मण भोजनातली, अगोदर मी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलंच होतं, पण आता महापुरुषाच्या इकडची ब्राह्मण भोजनाची मजाच वेगळी असता। म्हणजे वृंदावन, तो त्या कटड्यावर बसून जेवणे। तर चला तर जाऊया। मंडळी तुम्ही बघताच, मागच्या वेळी मी तुम्हाला दाखवलं होतं महापुरुष आणि त्याची प्रथा, परंपरा आणि इतिहास। तर आज आम्ही आमच्या मुंडगेकर वाड्यात तिथे ब्राह्मण भोजन आहे महापुरुषा येथे। सो आता जाऊया पुढे। मस्त आता महिला चाललेल्या असं, भाजी कापून झालेली आहे। मंडळी तुम्ही पाहताय, खिरीसाठी चाललेली जय्यत तयारी, अगदी खमंग आणि चविष्ट। आणि आजच्या ब्राह्मण भोजनानिमित्त अक्षय आणि आमचे लाडके रवींद्र काका असत, लाडके वाघ काका। तर का कसं वाटतं? ठीक, सुंदर वाटतं। आणि आपली ब्राह्मण भोजनाची परंपरा, त्याविषयी तुम्ही काय सांगता? ब्राह्मणाची पहिल्यांदा सर्वजण वाढत होते, सर्व, पण ते काय होत होतं, एकाला 1 वर्ष वाढायचं, 1 वर्ष मग म्हणजे 2-3 वर्ष वाढायचं, त्यांची परिस्थिती त्याप्रमाणे होती। मग एक दिवशी ह्या सर्व मुलांना मी गोळा केलं। आज ते मोठमोठ्या कंपन्यामध्ये मोठ्या पदावरती आहेत आणि त्यांना गोळा करून हे साफसूफ करून घेतलं। त्याच्या अगोदर 14 वर्ष माझ्या बहिणीने केलं होतं काम साफ करून, तर ती सुकाला गेली। त्याच्यानंतर मग मी हाती घेतलं आणि इथे आमचे गोपाळ मुंडगेकर म्हणजे उर्फ बाबा मास्तर, त्यांना विचारलं मी, आणि हे सर्व आम्ही केलं तर काय होईल? तर हो बोलतो, हे चांगली गोष्ट आहे। या लोकांना ज्यांना हे नाही होईल, मिळत नाही मग काय हे करण्यासाठी, वाढायला वगैरे, ब्राह्मण भोजन करायला त्यांच्याजवळ पैसा नसतो त्यावेळेला, तर मी ते एक केलं सर्व मुंडगेकरांचं। निसर्गाच्या छायेत, निसर्गाच्या छायेत, काय ते निसर्गाच्या छायेत, निसर्गाच्या छायेत म्हटलं। हो, निसर्गाच्या छायेत। आणि आता ते जाऊ वारा आल्यामुळे तो वटवृक्ष हे झालं, बरोबर, आम्हाला या स्टेजला अडथळा येत होता, म्हणून ते हे केलं मी, म्हणजे तोडून घेतला, म्हणजे आम्ही सर्वांनी। हे आता बरेच वर्ष, 1900 मला वाटतं 81-72 पासून हे चालू आहे, खरंच खूप आतापर्यंत। छान आहे मंडळी। मुळात हा पार भाग इथे सुशोभीकरण केलेलं आहे, नूतनीकरण पाराचं। याच्यात अशी माझा तेवढा काही संबंध नाही,
हे सर्वांना म्हणजे मी त्याच्यात आहे, सर्व मिळणार. सर्वांची एकी महत्वाची. एकी महत्वाची. आज भजन मंडळ आमचं आहे. धन्यवाद धन्यवाद. आणि चांगल्या प्रगतीच्या याच्यावरती वाटेवर आहे माझं म्हणजे हे भाऊबंद संपूर्ण मुंडगेकर बांधव. हां. आणि याच्या पुढे काय काय होईल तेच का आम्ही करायला आता हे झालो आहोत, तयार झालो. नवीन पिढी पुढे सरसा होते. हो हो, नवीन पिढी पण चांगली कामाला ही आता इथे आहेत सर्व. थँक्यू काका. मंडळी जेवण वाढण्यासाठीची साहित्य आहेत, भांडी आहेत. कोकम कढीची जय्यत तयारी चालू आहे मंडळी, तुम्ही पाहताय. सोलवणी आमच्या भाषेत, मालवणी भाषेत म्हणतात सोलवणी. मंडळी खीर आहे इकडे, खीर हा, भात हा आणि ही भाजी हा. अच्छा, आणि ती डाळ. मंडळी आमच्या भाऊकाकांच्या हातची खीर म्हणजे ना जेवण, पूर्ण जेवण ब्राह्मण भोजन एक नंबर असतं. काही तुमका गावणार नाही जगाच्या पाठीवर. टाईम बघा 12ला बरोबर 10 मिनटं असं. आणि पूर्ण आमच्या ब्राह्मण भोजनाची ख्याती अशी आहे, ज्यावेळी आमचे पूर्वज श्रीमान श्री प्रदीप म्हणजे लाडके बाळूकाका ज्यावेळी येतात आणि संपूर्ण कुटुंब ज्यावेळी असतं, त्यांचं विनय देखील असतो, आमचे मित्र गौरव. बरोबर 12च्या जेवण तयार होतं, बरोबर 12च्या. आणि आता 12च्या आत बरोबर जेवण हे तयार होतं. बघतं ही कोकणातली वर्षानुवर्षे शेकडो वर्षापासून चालू असलेली परंपरा ब्राह्मण भोजनाची. ही तुम्ही कशी वाटली ती तुम्ही नक्कीच सांगा, कमेंट करत राहा व्हिडिओ खाली. आणि या मागची पार्श्वभूमी कथा मी तुम्हाला सांगितलीच आहे माझ्या जो मागच्या व्हिडिओ ब्राह्मण भोजनाच्या. आता आपण पुढे बघूया. जेवण तयार झालेलंच आहे ऑलमोस्ट. आणि नंतर आता नैवेद्य वगैरे दाखवून मग पंगत बसेल. आणि खरी मजा आहे ती पंक्तीत बसायची. तोपर्यंत सुंदर असा नयनरम्य देखाव तुम्ही बघू शकता समोरच्या ठिकाणी. ह्या पाराच्या बरोबर समोर दिसतंय पूर्ण हे मळे आहेत त्याच्या खाली पण. आणि ती सुरूची जी झाडं दिसत आहेत ते बघा. थोडंसं मळे क्रॉस केल्यानंतर समुद्र किनारपट्टी आमची. आणि हे गणेश मुंगेकर आहेत, धडाडीचे कार्यकर्ते, सळसळीत रक्त. संदेश जातो पण गेलो ते बघा तुम्ही थेट कॅमेऱ्यात. आणि बाबाजी यांनी नैवेद्याचा त्यांना मान मिळालेला आहे. महाप्रसादाचा नैवेद्य आवडलो. हॅलो गाईज. हॅलो गाईज नाही मंडळी. हॅलो मंडळी. नो गाईज. मंडळी बघा ना, निसर्गाच्या सानिध्यात आणि आपली ही वर्षानुवर्षेची चालू असलेली परंपरा ब्राह्मण भोजन. आणि ते ह्या पारावर प्रथेप्रमाणे यंदाही ब्राह्मण भोजन झालेलं आहे. गणेश कसं वाटतं? एकदम मस्त. जेवण जा. हो जेवण झालं. कसं वाटतं? एकदम निसर्गरम्य वातावरणमध्ये ब्राह्मण भोजनाचा आम्ही स्वाद घेत आहोत. स्पेशालिटी आणि ब्राह्मण भोजन बाळूकाकांच्या हातचं जेवण म्हणजे एक नंबर, एकदम उत्कृष्ट, एक नंबर, दर्जेदार, हवेशीर वातावरण, हवेशीर भोजन चालू आहे. म्हणजे म्हणून आम्ही सांगतो ना की नेहमी यवा पण आपलंच असं काय आपलं म्हणजे फक्त मालवणी लोकांचं सगळ्यांचं कोणतं नाही. काय आता प्रसाद घ्या, प्रसादाचा लाभ घ्या. धन्यवाद. मंडळी आता भाविक बरेचसे जेवण्यासाठी आलेले आहेत. आणि तुम्ही बघताय ना किती सगळी लहानात लहान मुलं पूर्ण दंग आहेत सेवा करण्यासाठी. जेवढे जण येत आहेत जेवण्यासाठी, कारण हे एक
भाग्य असतं की ब्राह्मण भोजनाचा हा महाप्रसाद ग्रहण करण्याचं भाग्य आणि त्यावेळी जेवण वाढण्याची ही सेवा असते एक रूपी करायला मिळायची. खरंच खूप छान तुम्ही बघताय मंडळी. व्हिडिओ कशी वाटली तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा, विसरू नका. मंडळी पंक्तीत जेवायला बसायची मजाच वेगळी असते. त्यात म्हणजे गावच्या ठिकाणी तुम्ही असाल तर तुम्हाला तो वेगळाच आनंद मिळतो पंक्तीत जेवण्याचा. आणि ब्राह्मण भोजनाच्या ज्यावेळी तुम्हाला एक संधी मिळते जेवण्याची तर खूपच भाग्य असतं ते तुम्हाला ब्राह्मण भोजनाचं जेवण्यासाठीचं. आणि मंडळी आता गाराणे घातलेले आहेत देवाला, जे वार्षिक असतं म्हणजेच आणि देवाला गाराणे घातल्यानंतर भक्तांच्या ज्या याचना असतात, ज्या विनवण्या असतात, देव हे ऐकतो आणि त्याप्रमाणे देवाला एक प्रकारचं सांगणं केलं जातं आणि देव त्यांचं गाणं ऐकतो. आणि अशा प्रकारे हा जो ब्राह्मण भोजनाचा कार्यक्रम झालेला आहे मंडळी, सगळ्यांनी एकत्रित मिळून केलेला हा कार्यक्रम. भेटूया पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत बाय बाय.